नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपासाठी अर्ज करायचे होते, त्यांचे अर्ज आतापर्यंत झालेले नाहीत. मित्रांनो, पोर्टलची खूप अडचण होती आणि त्या पोर्टलच्या अडचणीमुळे बरेच शेतकरी या स्प्रे पंपासाठी, या फवारणी पंपासाठी अर्ज करू शकलेले नाहीत. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरती फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही मुदतवाढ नक्की कधीपर्यंत देण्यात आलेली आहे, कधीपर्यंत शेतकऱ्यांना या फवारणी पंपासाठी अर्ज करता येईल, याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज भरण्याची मुदत कधीपर्यंत देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, या पोर्टलवरती ही संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या पोर्टलवरती तुम्ही पाहू शकता, कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस आणि सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप कापूस आणि सोयाबीन पिकाकरिता अर्ज करण्याची मुदतवाढ दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, 26 ऑगस्ट पर्यंत आपण बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करू शकतो. 26 ऑगस्ट नंतर लवकरच याची निवड प्रक्रिया केली जाईल. लॉटरी पद्धतीने याची निवड केली जाईल आणि निवड केल्याच्या नंतर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवरती मेसेज पाठवला जाईल आणि लागणारे डॉक्युमेंट किंवा पुढच्या प्रोसेसबद्दल माहिती दिली जाईल. त्यानंतर मित्रांनो, आपल्यासाठी स्प्रे पंप उपलब्ध करून दिला जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. जर तुमच्या आतापर्यंत अर्ज भरायचे राहिलेले असतील तर तुम्ही फवारणी पंपासाठी नक्कीच अर्ज भरा. अर्ज कसा भरायचा याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा अर्ज भरून घ्या.